कसबा वाळवे ग्रामपंचायतीच्या घंटागाडीला लागला गंज, ग्रामपंचायतीचा कारभार उघड। कचरा व्यवस्थापनासाठी आणलेली गाडी शिवरायांच्या पुतळ्यासमोरील झाडीत 10 वर्षात झाली भंगार। गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आणलेली घंटागाडीच गेल्या 10 वर्षापासून अडगळीत पडली असेल तर स्वच्छतेचा कारभार नेमका कुणासाठी असा सवाल कसबा वाळवे ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे। 13व्या वित्त आयोगामार्फत पंचायत समिती च्या स्तरावर आरोग्य व घनकचरा व्यवस्थापनासाठी घेण्यात आलेली घंटागाडी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील झाडीत धूळ खात पडली आहे। पंचायत समिती सदस्य प्रल्हाद शहाजी पाटील यांच्या फंडातून ही घंटागाडी सुमारे 10 वर्षापूर्वी घेण्यात आली होती। त्यावेळी गावातील कचरा संकलनाला गती मिळेल आणि गाव स्वच्छ राहील अशी अपेक्षा होती। मात्र काळाच्या ओघात घंटागाडीचा वापर थांबला आणि देखभाली अभावी तिची अवस्था खिळखिळी झाली। सध्या गाडीचे लोखंडी साहित्य गंजले असून झाडाझुडपात ती अक्षरशः हरवून गेली आहे। कचरा गोळा करण्यासाठी आलेली गाडीच आज अडगळ बनल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याची चर्चा गावात रंगली आहे। गाडी घेतली पण देखभाल कुठे? सार्वजनिक निधीतून खरेदी केल्याची वाहनाची 10 वर्षात अशी अवस्था होणे ही गंभीर बाब आहे। वाहन वापरात नसल्यास त्याची दुरुस्ती करून पुन्हा उपयोगात आणण्याचा प्रयत्न का झाला नाही अथवा वाहन निर्लखित करण्याची प्रक्रिया का राबवली नाही असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत। घंटा वाजवायला आणलेली गाडी आता गंजून शांत झाली अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत असून ग्रामपंचायत प्रशासनाने या घंटागाडीबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।